आणि डिसेंबर 2023 मध्ये सोलापूर येथे झालेल्या नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये आपल्या लॉजिक प्रोग्रेसिव्ह अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये 16 विद्यार्थी सहभागी झाले होते. तर त्या 16 विद्यार्थ्यांनाही ॲप्रिशिएशन सर्टिफिकेट याच कार्यक्रमामध्ये दिले जाणार आहे. तर अशा पद्धतीनं आजच्या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. आणि जे प्रमुख पाहुणे आले आहेत मी त्यांना क्लासेस बद्दल थोडक्यात माहिती सांगतो. सर, आपला जो क्लास आहे तो साधारण 2 वर्षापूर्वी आपण चालू केला होता. म्हणजे आता मे महिन्यामध्ये 2 वर्ष पूर्ण होती. तर या 2 वर्षामध्ये बरेच विद्यार्थी आपल्या क्लासेस सोबत जॉईन झालेले आहेत. 2 विद्यार्थ्यांपासून आपण हा क्लास चालू केला होता. तो आज 60 विद्यार्थी आपल्या क्लासेसमध्ये ट्रेनिंग घेत आहेत. तसेच हा रिस्पॉन्स बघून आपण ह्याच अबॅकस क्लासची सेकंड ब्रँच आपण ह्याच महिन्यामध्ये ह्याच लोकेशनला म्हणजे शरद पवार हायस्कूलच्या पाठीमागे राजश्री शाहू कॉलेज या लोकेशनलाच आपण सेकंड ब्रँच चालू करणार आहोत. तसेच सरांना मी अबॅकस कोर्स बद्दल माहिती सांगतो. सर, अबॅकस कोर्स हा ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. म्हणजे आपण हा कोर्स म्हणतो पण हा कोर्स नाहीये, तर ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट होतं. कारण अबॅकस कोर्स कोण करतं? ज्याचं वय 5 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत आहे. म्हणजे ह्याच कालावधीमध्ये विद्यार्थ्याचं ब्रेन डेव्हलप होत असतं. एखादा जर आला की जर मी 10वीला आहे किंवा 11वीला आहे तर त्याचं ऍडमिशन होत नाही किंवा घेऊन सुद्धा फायदा होत नाही. कारण त्याचं त्यावेळेस पूर्ण ब्रेन काय झालेलं असतं? डेव्हलप झालेलं असतं. वय कुठपर्यंत आहे? 5 वर्ष ते 14 वर्षापर्यंत ब्रेन डेव्हलपमेंट होत असते. आणि त्याच वेळेस तुम्ही जर अबॅकस सारखा कोर्स त्यांना दिला तर त्याची अजून काय होते? ब्रेन डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होते. जसं आपण म्हणतो ना की एखादं पीक ज्यावेळेस उगत असतं त्याच वेळेस जर तुम्ही त्याला खत दिलं तर ते अजून जास्त प्रमाणामध्ये काय होतं? वाढतं. एकदा झाड मोठं झालं त्यावेळेस आपण त्याला खत देऊन सुद्धा काय उपयोग होत नाही. ठीक आहे. म्हणजे कालावधी काय आहे? 5 वर्ष ते 14 वर्षापर्यंत आपण हा कोर्स विद्यार्थ्यांना देऊ शकतो. म्हणजे हा ट्रेनिंग प्रोग्राम आहे. म्हणजे बरेच पालक म्हणतात की हा गणिताचा कोर्स आहे, पण गणिताचा कोर्स नसून यामध्ये विद्यार्थ्यांना बाकीच्या विषयामध्ये पण याचा फायदा होतो. तो कसा होतो पहा की ज्यावेळेस आपण अबॅकस कोर्स तुम्ही विद्यार्थ्यांना लावता त्यावेळेस लेवल फर्स्ट मध्ये विद्यार्थ्यांना ऍडिशनच्या सबट्रॅक्शनच्या टेक्निक शिकवल्या जातात. जवळजवळ 34 फॉर्म्युले आहेत. ते 34 फॉर्म्युले विद्यार्थ्यांना शिकवले जातात आणि त्यांच्याकडनं ऍडिशन सबट्रॅक्शन हे करून घेतली जाते. असा पण प्रश्न पडतो की विदाऊट फॉर्म्युले ते ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकतात. पण फरक हा आहे की तुम्ही अबॅकस लावल्यानंतर जे फॉर्म्युले शिकता किंवा विद्यार्थी जो फॉर्म्युले शिकतो त्याचा वापर करून विद्यार्थी हा स्पीड मध्ये एखादं कॅल्क्युलेशन करतो, ऍडिशन सबट्रॅक्शन करतो. हॅलो, ऍडिशन सबट्रॅक्शन तो स्पीड मध्ये करतो आणि एकाच वेळी 34 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यांनी पण काय होतं? विद्यार्थ्याचं रिकॉलिंग मेमरी वाढते, म्हणजे आठवण्याची मेमरी वाढते. हे लेवल फर्स्ट मध्ये होतं. ठीक आहे. म्हणजे लेवल फर्स्ट मध्ये विद्यार्थ्यांना अबॅकसचं फक्त इंट्रोडक्शन होतं. त्यामध्ये त्याला फॉर्म्युले कसे वापरायचे किंवा अबॅकस किट कशी वापरायची हे कळतं. ज्यावेळी त्याची सेकंड लेवल चालू होते त्यावेळेस त्याचं मेंटल मॅथ चालू होतं. मेंटल मॅथ म्हणजे कसं? अबॅकस किट बाजूला राहते आणि तो मेंटली ऑपरेशन परफॉर्म करू शकतो ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे. आणि प्लस मोठमोठे जे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आहेत ते सेकंड लेवल मध्येच विद्यार्थ्याला परफॉर्म करता येतात. आणि काय होतं की ज्यावेळेस विद्यार्थी हा मेंटली ऑपरेशन करतो त्यावेळेस त्याला त्याच्या माइंड मध्ये किट ही डेव्हलप झालेली असते. म्हणजे त्याची फोटोग्राफिक मेमरी डेव्हलप झालेली असते. एकाच वेळेस तो काय करतो? कॅल्क्युलेशन पण करतो आणि इमेजिंग पण करतो. हॅलो, करायला सुरुवात करतो आणि मेंटल मॅथ मध्ये विद्यार्थी हा किट न वापरता तो मेंटली करतो. म्हणजे एकाच वेळेस तो काय करतो? कॅल्क्युलेशन पण करतो आणि इमेजिंग पण करतो. म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या ब्रेनचे 2 भाग असतात, एक लेफ्ट ब्रेन आणि एक राईट ब्रेन.
लेफ्ट ब्रेन मध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करता, ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेशन करता 1+2, त्यावेळेस ते कुठल्या ब्रेन मध्ये होतं? लेफ्ट ब्रेन मध्ये होतं. आणि ज्यावेळेस तुम्ही एखादं सॉन्ग म्हणता किंवा ड्रॉइंग करता किंवा कुठलीही स्किल रिलेटेड ऍक्टिव्हिटी करता, त्यावेळेस ते राईट ब्रेन मध्ये होत असते. ठीक आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही सेकंड लेवल मध्ये एखादे ऍडिशन करताना कॅल्क्युलेशन करता, बरोबर आहे का? आणि त्याच वेळेस तुम्ही इमेजिंग पण करता की म्हणजे एकाच वेळेस तुमचे दोन्ही ब्रेन काय होतात? वर्क करतात. त्यामुळे दोन्ही ब्रेनचं डेव्हलपमेंट होतं, लेफ्ट आणि राईट. ठीक आहे. नंतर थर्ड लेवल पासून मल्टिप्लिकेशन चालू होतं, फोर्थ लेवल मध्ये पण मल्टिप्लिकेशन आहे, नंतर डिव्हिजन आहे, नंतर फ्लोटिंग पॉईंटचं ऍडिशन सबट्रॅक्शन हे 7व्या आणि 8व्या लेवलला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी लेवल 1 जॉईन केल्यापासून ते 8 लेवल पर्यंत विद्यार्थी त्यामध्ये पूर्ण काय करतो, जे ऑपरेशन आहे ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असेल, नंतर इक्वेशन असेल, स्क्वेअर असेल, ते सर्व त्यामध्ये तो परफॉर्म करतो. तर अशा पद्धतीनं अबॅकस कोर्स बद्दल माहिती आहे आणि त्याचे फायदे असे आहेत सर की बरोबर आहे का, जसं की 3 तासामध्ये आपली एक्झाम असते किंवा कोणाची 2 तासामध्ये असते, त्या 2 तासामध्येच तुम्हाला ते पूर्ण आठवावं लागतं. तर त्या 2 तासामध्ये आठवलं नाही तर तुम्ही त्या परीक्षेमध्ये काय मार्क्स कमी येतात. ठीक आहे. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा तुमचं मार्क कमी असतात. तर हे कशामुळे होतं? तर तुम्हाला स्पीड मध्ये आठवत नाही, तुम्ही स्पीड मध्ये लिहित नाही, स्पीड मध्ये ऐकत नाही. ठीक आहे. स्पीड रिडिंग, नंतर रायटिंग स्पीड, लिस्निंग स्पीड, अंडरस्टँडिंग आणि रिकॉलिंग. ठीक आहे. रिकॉलिंग मीन्स आठवणे. तर हे सगळं स्पीड मध्ये व्हायला पाहिजे आणि स्पीड मध्ये होण्यासाठी तुम्हाला अबॅकस सारख्या कोर्सची गरज आहे. ठीक आहे सर. आणि नंतर अबॅकस डेव्हलपमेंट मध्ये सर स्पीड आहे, कॅल्क्युलेटिंग स्किल आहे, नंतर एफर्ट टेकिंग कॅपॅसिटी. म्हणजे विद्यार्थी हा अभ्यासाला बसल्यापासून आपण म्हणतो की अर्धा तासाचा अभ्यास करतोय किंवा 15 मिनिटाचा अभ्यास करतोय, तर त्याची एफर्ट टेकिंग कॅपॅसिटी वाढते अबॅकस मुळे. नंतर व्हिज्युअलायझेशन आणि फोटोग्राफिक मेमरी. सेकंड लेवल पासून ज्यावेळेस विद्यार्थी हा मेंटली कॅल्क्युलेशन करायला लागतो, त्यावेळेस त्याचं व्हिज्युअलायझेशन वाढतं. तो काय करतो की जे किट फर्स्ट लेवलला वापरत असतो तो फक्त काय करतो, इमॅजिन करतो. नंतर म्हणजे व्हिज्युअलायझेशन आणि फोटोग्राफिक मेमरी विद्यार्थ्याची वाढते. तर हा फायदा अबॅकस कोर्समुळे होतो सर. नंतर